स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. सो कशा आहात सगळे? चला एकदा प्रॅक्टिस करायची आहे. बोला, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. स्वस्थ म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्थ. मस्त म्हणजे जे काही आपण जीवन जगतोय ते मस्त आनंदात जगतोय आणि त्याचा रिझल्ट आपल्या जीवनामध्ये कसा येतोय? जबरदस्त येतो आहे. जीवनामध्ये सुंदर आनंदाचा पॉझिटिव्ह असा रिझल्ट आपल्या जीवनात आहे. कारण आतून फिलिंग झाली पाहिजे. कशी फिलिंग झाली पाहिजे? मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, अशी सुंदर फिलिंग आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे. चला, किती लोक स्वस्त मस्त जबरदस्त टाईप करतात? लेट मी सी, किती लोक स्वस्त मस्त जबरदस्त टाइप करतात आहे? चेक करने दो मुझे. चला टाइप करा पटापटा. स्वस्त मस्त जबरदस्त. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. कारण वी आर जस्ट क्रिएटिंग अवर एनर्जी. ज्या पद्धतीची आपण एनर्जी क्रिएट करू त्याच पद्धतीचं आपलं जीवन राहणार आहे. म्हणून आपल्याला एनर्जीच पॉझिटिव्हिटीची जनरेट करायची आहे, म्हणजे जीवनही खूप सुंदर होणार आहे. ओके. आज कोणी कोणी, म्हणजे काल आणि आज 2 दिवसाचा आपला डे 3चा सेशन आहे, कोणी कोणी जीवनातलं सफरिंग जाळून टाकलेलं आहे? रेज युअर हँड, की ज्यांनी ते लाईफचं जे काही दुःखाचं सफरिंग होतं ते जाळून टाकलेलं आहे. असे किती लोक आहे? 2 दिवस झाले कंटिन्यू जीवनातले दुःख जाळणं चालू आहे. प्रीती मॅडम, झालं का? अनम्यूट करा. प्रीती मॅडम, माईक ऑन करा. चालू आहे का क्लिन्झिंग प्रोसेस, सर्व्हिसिंगची प्रोसेस चालू आहे का? चालू आहे चालू आहे. काय वाटतं, हलकं हलकं वाटत आहे का थोडं? हो, खूप रिलॅक्स वाटतं. कोणती गाडी आहे मॅडम तुमच्या घरी? इंडिओर. ओके, 4 व्हीलर 2 व्हीलर दोन्ही आहेत ना? हो हो घर पण आहे? हो. बरोबर आहे. 2 व्हीलर 4 व्हीलरची सर्व्हिसिंग किती दिवसात होते? 1 महिना. 1 महिना. ओके. आणि घराची साफसफाई? रोज चालू असते. शरीराची स्वच्छता? शरीराची साफसफाई रोज होते ना? आंघोळ आता हो उन्हाळ्यात 2दा करावं लागते, बरोबर की नाही? हो हो, बरोबर. कपडे? रोज. इथली सर्व्हिसिंग केव्हा केली शेवटची? नाही केली. आहे का कोणी इथली सर्व्हिसिंग रेग्युलर करणारे? एनीवन इज देअर? हा, ते माझे जुने स्टुडंट राहू द्या, ते करतात ते मला माहिती आहे, त्यांना सांगितलंय टेक्निक. चला. सो ये जो हम चालू है, हमारा जो लिखना है जलाना है, म्हणजे ते फाडून सगळं जाऊन टाकायचं, ते सगळं कशासाठी आहे? आपण आपल्या माइंडची सर्व्हिसिंग करतोय, जी आपण केली नाही. सणासुदीला दिवाळीला आपण सुंदर घराची सजावट करतो, सगळी साफसफाई करतो, सगळी अळगळ बाहेर काढतो. पण इथं सगळ्या नकारात्मक ऊर्जांची जी अळगळ वर्षानुवर्षापासून पडलेली आहे ती तशीच्या तशी आहे, आणि आपण याची सर्व्हिसिंग आजपर्यंत कधीच केली नाही. ठीक आहे? तर आपण जे करून राहिलो की नाही, जस्ट राईट डाऊन, टिअर इट अँड बर्न इट, या प्रोसेसमुळे आपण आपल्या माइंड लेवलची संपूर्ण सर्व्हिसिंग करतो. आणि जो भी नहीं कर रहे उन्होंने करना चालू कर दो. ठीक आहे? अजून कोण आहे की ज्यांनी 2 दिवस रेग्युलर ही ऍक्टिव्हिटी केली? लिहिलं, फाडलं आणि जाळलं. कोण कोण हलकं झालेलं आहे? ओके, संगीता गायकवाड मॅडम, अनम्यूट करा. येस मॅम. फिलिंग रिलॅक्स जेव्हा येस येस. 2 दिवसापासून? कारण आज आपण एक पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे, आणि त्या मेडिटेशन मध्ये आपण सगळ्या सफरिंगला बर्न करणार आहे. माइंड लेवलवर जेवढ्या आयुष्यातले चांगले क्षण आहे ते अगदी मोती निवडावे तशी सकारात्मक ऊर्जांचे क्षण आपण जीवनातनं निवडून टाकणार आहे आज. ओके. हो चला, हो. वेरी गुड. चलो चलो आगे बढ़ते हैं हम अभी. अं, कालचा थोडासा टॉपिक आपला राहिला तेवढा कंप्लीट करू आपण. तर काल मी तुम्हाला होमवर्क दिलेलं होतं की आपण जिम्मेदारीचा क्रम लावलेला होता, आणि त्याच्यात तुमचा होमवर्क हा होता की पहिल्या क्रमांकावर स्वतःला ठेवायचं आहे. कारण अगर मेरे शरीर को कुछ हो जाता है, इसमें प्राण नाम की ऊर्जा निकल जाती है,
तर माझ्या कुटुंबातले मला पोचून मोकळे होतील आणि एका फोटोमध्ये माझं जीवन राहील, असं आपण काल त्या निष्कर्ष. म्हणून जिंदगी कब है, आताच्या या वर्तमानाच्या क्षणांमध्ये हे जीवन आपल्यासाठी आहे. म्हणून या जीवनाला आपल्याला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीनी जीवन जगायचं आहे. ओके. सो काल आपण पहिल्या क्रमांकावर स्वतःला घेऊन नव्या जीवनाकडे यायचंय. थोडं रिवाइज करू की काल आपण सांगितलं होतं की सबकॉन्शियस माइंडला आपल्याला ज्या पाहिजे त्या सूचना रात्री झोपताना आणि सकाळी उठल्याबरोबर द्यायचं आहे. आपलं सबकॉन्शियस माइंड तेच करेल. जे आपण विचार करू, जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती गोष्ट आपल्या जीवनात आणायची आहे. म्हणून आपल्याला आजपासून काय करायचं आहे, तर स्वतःचं बेस्ट फ्रेंड बनायचं आहे. स्वतःचं बेस्ट फ्रेंड बनायचं आहे. खुद के लिए समय निकालिए, प्लॅन युअर 24 आवर्स. इथे 8-24चा फॉर्म्युला सगळ्यात बेस्ट फॉर्म्युला आहे स्वतःसाठी. 8-24 म्हणजे काय, उत्तम आरोग्यासाठी आपल्याला 8 तासाची झोप लागते, पण ती कोणीच आजकाल घेत नाही. तर आपण 7 तास झोप आणि 1 तास आपला एक्सरसाइज. त्याच्यानंतर जर तुम्ही कुठल्या वर्किंग वुमन असाल किंवा वर्किंग पीपल आहेत, त्यांच्यासाठी कामाचे 8 तास आणि उरलेल्या 8 तासाचं नियोजन कसं. आता त्याच्यातल्या 8 तास वर्किंग आहे, त्यांना जाण्या येण्याला 1-1 तास 2 तास जर त्याच्यात जात असतील, 6 तास उरलेले आहेत. ज्या माझ्या मैत्रिणी वर्किंग आहे त्यांना घरच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, स्वयंपाक आणि बाकीच्या गोष्टी अजून 4 तास जातील, तरी त्याच्यातला 1 तास स्वतःला आणि 1 तास आपल्या फॅमिली सोबत रोज द्यायचाच आहे. हा 8-24चा फॉर्म्युला जर तुम्ही पुढच्या 90 दिवस वापरला, जोडीदाराला वेळ द्या, मुलांना वेळ द्या, कारण कसंही जगलात तरी आयुष्य कसं आहे, एक दिवस संपून जाणार आहे. आणि जीवनाला आनंदी जगायचं असेल तर प्रत्येक वर्तमानातल्या क्षणांना विथ स्माइल फेस करायचं आहे. क्रिएट युअर इनर स्माइल. आपल्या जीवनातली ती इनर स्माइल, ते आनंदाची स्माइल आपल्याला क्रिएट करायची आहे. ओके. सो 24 आवर्सला आपल्याला प्लॅन करायचा आणि यू आर द मॅग्नेट. डू ड्रीम, डू डिझायर. तुम्ही जे स्वप्न पाहाल ते पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. जीवनामध्ये प्रत्येक जेव्हा कुठली समस्या येत असते, तेव्हा त्याच्या उत्तरासाठी आपल्याजवळ 3 उत्तरं जरूर असतात. पण जीवनाचा रिझल्ट त्यावर डिपेंड असता की तुम्ही नेमक्या कुठल्या उत्तराला स्वीकारता. म्हणजेच काय, जर एखाद्या व्यक्तीला जीवनामध्ये समस्या आहे तर ती काय म्हणेल, मेरे से कुछ नहीं होता, गिव्हअप करून टाकेल, पहिल्या डोअरमध्ये एंट्री करेल. दुसरा व्यक्ती काय करेल, दुसरा व्यक्ती काय करेल, थोडासा संघर्ष करेल, नाही ये मेरे से नहीं हो सकता, माझं नशीबच असं, म्हणून तो परत सरेंडर. पण तिसरा डोर पर्यंत तोच पोहोचेल. चाहे कुछ भी हो जाए, मुझे हर हाल में लक्ष्य को पाना है. माझ्या जीवनातले जे उद्देश आहे त्या उद्देशांपर्यंत मला पोहोचायचं आहे. आणि तो ऍक्च्युअल जीवनामध्ये त्या उद्देश आणि त्या पॉझिटिव्हिटीला आपल्या सकारात्मक जीवनाचा भाग बनवेल. आणि आज आपल्याला याच सकारात्मक जीवनाचा स्वीकार करायचा आहे. सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन आहे. आपल्या कुटुंबासोबत असलेलं सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन आहे आणि याचा स्वीकार आज आपल्याला करायचा आहे. आणि या स्वीकारासाठी एपीजे अब्दुल कलाम सरांनी 5 वाक्य आपल्याला सांगून गेलेले आहेत. ते 5 वाक्य रोज सकाळी आरशासमोर आपल्याला बोलायचे. वाक्य काय आहे, पहिले तर सगळ्यात महत्वाचं की त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला नंबर लागला नाही, आपण भाग्यशाली आहे. आय एम द बेस्ट. बरोबर आहे. त्याच्यासाठी त्या ईश्वराला थँक्यू म्हणायचं आहे. आणि रोज स्वतःला सांगायचं हे वाक्य. तुम्ही हे आणि याच्यानंतरची एक प्रेयर मी तुम्हाला सांगते, जस्ट राईट डाऊन. तुमच्या घराच्या भिंतीवर आरशाच्या बाजूला लिहून ठेवा. कारण रोज हे वाक्य तुम्हाला सांगायचं, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. काय अफर्मेशन द्यायचे आहे, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. हे 5 वाक्य रोज सकाळी उठल्याबरोबर स्वतःला आरशासमोर बघून म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर हो पोनो प्रेयर ही इतकी सकारात्मक पॉवरफुल प्रेयर आहे. नुसतं याच प्रेयरचे क्लासेस 15,000 मध्ये होतात, पण मी तुम्हाला या प्रेयरचा सार सांगते, जो आपण आपल्या दैनंदिन प्रॅक्टिसमध्ये आणू शकतो. हे जीवन जगत असताना कळत नकळत जर आपल्याकडनं काही चुका झाल्या आहेत तर त्या चुकांसाठी आपल्याला सॉरी म्हणायचं आहे.
माफी मागायची आहे, जे काही आपल्या जीवनात आहे त्याच्यासाठी आभार मानायचा आहे आणि स्वतःला प्रेम करायचं, स्वतःला आय लव्ह यू म्हणायचं आहे. आय एम सॉरी, कळत नकळत माझ्याकडनं ज्याही चुका झाल्या त्याच्यासाठी मी माफी मागत आहे. ठीक आहे, प्लीज फॉरगिव्ह मी, त्या चुकांसाठी मला माफ करा. थँक्यू, जे काही भरभरून मला दिलेलं आहे जीवनामध्ये त्यासाठी मी तुमचे आभारी आहे. आय लव्ह यू. रोज स्वतःला, कारण सेल्फ लव्हच नाही आपल्यामध्ये, तर त्याच्यासाठी आपल्याला सेल्फ लव्ह पण ऍक्टिव्हेट करायचं आहे. आणि का बरं? कारण भगवान बुद्धांनी काय म्हटलंय, व्हॉट वी थिंक वी बिकम. जसा आपला विचार असेल तसंच आपण बनणार आहे. हमारे विचार ही हमारा जीवन है, हम ही है हमारे जीवन के शिल्पकार. सो आजपासनं पास्टच्या सगळ्या दुःखांना, तणावांना दूर करून आपल्याला पॉझिटिव्ह आणि सकारात्मक ऊर्जांचा स्वीकार आपल्या जीवनामध्ये करायचा आहे आणि जीवनाला संपूर्ण सकारात्मक ऊर्जांची जोडून एक पॉझिटिव्हिटीची यात्रा आपल्या जीवनात निर्माण करायची आहे. कोण कोण रेडी आहे या पॉझिटिव्हिटीच्या यात्रेला आपल्या जीवनात स्वीकारण्यासाठी? हु इज रेडी नाव? म्हणून रेडी, कारण इथून पुढे जे मी तुमचं एक छान मेडिटेशन घेणार आहे, त्या मेडिटेशन मध्ये आज आपण आपल्या भूतकाळातील सर्व कटू आठवणींना, सर्व कटू गोष्टींना विराम देऊन नवी आनंदाची सकारात्मक ऊर्जा आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवणार आहोत. सो रेडी? ग्रेट. ओके, सो रेडी आहात सगळे? ग्रेट. आपल्या जेवढं रिलॅक्स होऊन आज तुम्ही या मेडिटेशनला ऍक्सेप्ट कराल, या ऍक्सेप्टन्स मधनं तुमच्या जीवनातला जोही 5-6 नकारात्मकतेचा काळ होता त्या सगळ्या नकारात्मकतेला आपण आयुष्याच्या वर्तमानातल्या ऊर्जांना, सगळ्या निगेटिव्हिटीला आपल्याला दूर करून टाकायचं आहे. सो रेडी? ग्रेट. डोळे हलके बंद. थोडं पाणी पिऊन घ्या, प्रत्येकाने थोडं पाणी पिऊन घ्या. मी पण थोडं पाणी पिऊन येऊन जात आहे. ओके, सो आले सगळे परत पाणी पिणी पिऊन? चलो, आज आमचा थोडा एक स्टाफ सुट्टीवर आहे म्हणून जरा उठावं लागलं. रेडी? चलो, ग्रेट. प्रयत्न करा, तुमचा व्हिडिओ ऑन असला तर तुम्हाला या एनर्जी सोबत खूप सुंदर कनेक्ट करता येईल आणि खूप सुंदर अनुभव तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये येईल. फक्त अलाव करा जीवनामध्ये
जेही दुःख आहे त्या दुःखांना आपण आज डिलीट करायला आणि जीवनातनं दूर करण्यासाठी आपल्याला रेडी व्हायचंय. जे लोक ट्रॅव्हलिंग मध्ये असतील आता या क्षणी, त्यांनी हे मेडिटेशन करू नये. जे एखाद्या मशीनवर काम करत असतील त्यांनी देखील या मेडिटेशन मध्ये सहभागी होऊ नये. जे प्रत्यक्षात आता एका जागी स्टेबल बसू शकत असतील अशांनीच ही साधना करायची आहे. ओके, ग्रेट. सो डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी दूर होत आहे. शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता अलाव युअर सेल्फ. आज आपण जीवनातल्या सगळ्या दुःखांना दूर करण्यासाठी एक सुंदर प्रवास करणार आहोत. एक सुंदर प्रवास. या प्रवासामध्ये आपण पास्टच्या सगळ्या दुःखांना जीवनातून कायमस्वरूपी दूर करणार आहोत. कायमस्वरूपी दूर करणार आहोत. आपलं हे जीवन एकानंतर एक येणाऱ्या अनेक घटनांचा संचय आहे. आणि या घटनांमध्ये काही घटना जीवनाला दुःख देणाऱ्या असतात, तर काही घटना जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आणणाऱ्या असतात. काही घटना जीवनामध्ये खूप दुःख देतात, तर काही घटना जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता निर्माण करतात. कळत नकळत शब्दांनी, कृतींनी ज्यांनीही आपल्याला दुखावलेलं आहे आजच्या या ध्यान साधनेतनं फक्त तुम्हाला अलाव करायचं आहे, त्यांना माफ करायचं आहे. आणि कळत नकळत आपल्याकडनं जर काही चुका झाल्या असतील त्या चुकांसाठी मनोमन त्यांची माफी मागायची आहे. आपण मागितलेली माफी आणि आपण दिलेली माफी या दोन्ही कृतीतनं वर्षानुवर्षापासनं आपल्या मनावर असलेलं ओझं आपण कायमस्वरूपी दूर करणार आहोत. मनावर असलेल्या ओझ्यापासनं आपण कायमस्वरूपी दूर होणार आहोत. हे माफ करत असताना जर डोळ्यातनं अश्रू आले, माफी मागत असताना डोळ्यातनं अश्रू आले, तरी आज अलाव करा. संयमाचा बांध कुठेच घालू नका, कारण आज खाली व्हायचंय. कारण उद्यापासून आपल्याला दिव्य सकारात्मक ऊर्जा ग्रहण करायची आहे. आज नव्या सकारात्मकतेसाठी जुन्या सगळ्या कष्टांना आणि दुःखद ऊर्जांना आपल्या जीवनातनं कायमस्वरूपी रिकामं करायचं आहे. आपल्या जीवनातनं कायमस्वरूपी दूर करून टाकायचं आहे. बघा, कालपासून आतापर्यंतचे 24 तास, या 24 तासामध्ये अनेक घटना आपल्या जीवनामध्ये घडल्या. काही दुःख देणाऱ्या असतील, काही आनंद देणाऱ्या असतील, तर सर्व दुःखद क्षणांना गेल्या 24 तासात कोणी तुमच्यावर रागावलं असेल, तुमच्यावर नाराज झालेलं असेल आणि त्याच्यामुळे जर तुम्ही दुःखी झाला असाल तर त्या दुःखाला जबाबदार असलेल्या व्यक्तीला माफ करा. अलाव युअर सेल्फ.
बऱ्याचदा माफ करणं कठीण असतं, कारण समोरच्याने दिलेले दुःख हे खूप मोठे असतात. पण आज जेवढ्या मोठ्या मनाने तुम्ही माफ कराल, तेवढाच सुंदर अनुभव आपण आज घेणार आहोत. कालपासून आजपर्यंत घडलेल्या सगळ्या घटनांमध्ये तुमच्या जीवनातील सर्व दुःखांच्या कारणांना दूर सारायचं आणि त्याच्या जबाबदार व्यक्तींना माफी मागायची, माफ करायचं. कळत नकळत शब्दांनी आणि कृतीने तुम्ही जर कुणाला दुखावलं असेल, शब्दांनी आणि कृतीने तुम्ही कुणाला दुखावलं असेल, तर त्या दुखावलेल्या गोष्टींसाठी आज मनोमन त्यांची माफी मागा. मनोमन त्यांची माफी मागा. तुम्ही मागितलेली माफी त्यांच्यापर्यंत सहजतेने पोचणार आहे, कारण आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत. या दिव्य ब्रह्मांडासोबत आपण कनेक्टेड आहोत. त्याच्यामुळे आपण मागितलेली माफी सहजतेने त्यांच्यापर्यंत पोचणार आहे. सहजतेने त्यांच्यापर्यंत पोचणार आहे. अलाव युअर सेल्फ. बघा, या 24 तासातला ताण कमी होतोय. आता गेल्या 1 महिन्यात जाऊ, एका दिवसाला 24 तास, पूर्ण 1 महिन्यामध्ये 30 दिवस, आणि त्या 30 दिवसांमधल्या 24 तासांमध्ये जीवनामध्ये असंख्य घटना घडल्या आहेत. असंख्य घटना घडल्या आहेत. आणि या असंख्य घटनांमध्ये आज आपल्याला सगळ्या चांगल्या घटनांना काढून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. अगदी छोट्यातली छोटी चांगली घटना देखील मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायची आहे. छोट्यातली छोटी घटना देखील मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. आणि आपल्या जीवनात कुणाच्या तरी कृतीने, शब्दांनी आपल्याला दुखावलं असेल, अशा प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाकायचं आहे. शब्दांनी, कृतीने ज्याही व्यक्तीने तुम्हाला दुखावलेलं आहे, अशा व्यक्तीला आज माफ करून टाकायचं आहे. माफ करून टाकायचं आहे. शब्दांनी, कृतीने ज्याही व्यक्तीने तुम्हाला दुखावलंय, त्या व्यक्तीला आज माफ करून टाकायचं आहे. तुम्ही मागितलेली माफी सहजतेने त्या व्यक्तीपर्यंत पोहोचून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटीचा अनुभव येणार आहे. त्याच्यामुळे माफ करा. आणि कळत नकळत आपण जर कुणाला दुखावलं असेल, शब्दांनी, कृतीने दुखावलं असेल, त्यांची मनोमन माफी मागा. मनोमन माफी मागा. कुठल्याही रागाशिवाय, द्वेषाशिवाय समोरच्या व्यक्तीसोबत माफी मागा. तुम्ही मागितलेली माफी त्या व्यक्तीपर्यंत पोचणार आहे. गेल्या 1 वर्षांमध्ये घडलेल्या सर्व घटनांना आठवा. 1 वर्ष म्हणजे 365 दिवस. या 365 दिवसांमध्ये अनेको घटना आपल्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. अनेको घटनांना आपण सामोरे गेलेलो आहे. आणि या जीवनामध्ये शब्दांनी, कृतीनी ज्यांनीही आपल्याला दुखावलेलं आहे, त्या व्यक्तींना माफ करा. गेल्या 1 वर्षामध्ये घडलेल्या सगळ्या नकारात्मक घटना आणि त्या घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. आणि सगळ्या चांगल्या घटना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. सर्व चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. सर्व चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. तुम्ही मागितलेली माफी आणि तुम्ही दिलेली माफी यामुळे कुणाच्या तरी जीवनामध्ये आनंद निर्माण होणार आहे. कारण त्याच्याही मनामध्ये त्या अपेक्षांचं जे ओझं आहे ते आपण दूर करतो आहे. आता बघा, गेल्या 10 वर्षांचा क्षण आठवा. गेल्या 10 वर्षांमध्ये कदाचित तुम्ही खूप जवळच्या व्यक्तीला गमावलं असेल. त्याचं तो अचानक तुमच्या जीवनातनं दूर झाल्यामुळे मन आजही त्याच्या आठवणीने व्याकुळ होत असेल. गेल्या 10 वर्षांमध्ये एखादा जवळचा जिवलग व्यक्ती तुम्ही गमावला असेल. त्याच्या दूर होण्यामुळे जे जीवनामध्ये दुःख आलेलं असेल, आज त्या व्यक्तीच्या फक्त चांगल्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि
तुमच्या या 10 वर्षामध्ये जर कोणी दुःख दिलं असेल, तणाव दिला असेल, ज्या शब्दांनी कृतीने दुखावलं असेल, त्या प्रत्येक व्यक्तीला आज माफ करून टाका. कारण आज आपल्याला रिकामं होऊन जायचं आहे. फक्त आणि फक्त चांगल्याच गोष्टींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. आयुष्य खूप काट्यावर असेल, काटे तुम्ही सहन केले असतील, अनेक लोकांनी तुमच्या जीवनात दुःख निर्माण केलं असेल, त्या दुःख निर्माण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आज माफ करून टाका. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. खूप कठीण आहे माफ करणं, खूप कठीण आहे माफ करणं, पण आज आपल्याला माफ करायचं आहे. कारण इथून पुढे आपल्या जीवनात नवीन सुख आणि आनंद आपल्याला अनुभवायचा आहे. म्हणून आपल्याला माफ करायचं आहे. म्हणून आपल्याला माफ करायचं आहे. कुठल्याही कारणाने कितीही निगेटिव्हिटी जीवनामध्ये आली असेल, तरी सुद्धा त्या दुःखाच्या कारणांना जबाबदार असलेल्या व्यक्तीला माफ करून टाका. आपण सर्व या ब्रह्मांडाचा एक सुंदर घटक आहोत आणि आपल्याला पुढील जीवन संपूर्ण आनंदात जगण्यासाठी जीवनावरचं सगळं ओझं हलकं करायचं आहे. बघा, तुमच्या शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, तुमचं करिअर, अनेक घटनांचा संचय आहे. जीवनामध्ये विवाह, संतती, काही चांगले क्षण, काही दुःखांचे क्षण, अनेक घटनांचा संचय म्हणजे जीवन आहे. पण आज आपल्याला या सगळ्या घटनांमधनं फक्त आणि फक्त मनाला आनंद देणाऱ्या घटनांचा एक नवा सकारात्मक संचय जीवनात करायचा आहे. जीवनाला आनंद देणाऱ्या घटनांचा मात्र संचय करायचे. ज्या घटनांमुळे जीवनामध्ये दुःख निर्माण झालेलं आहे, अशा सर्व दुःखद घटनांना आज विराम द्यायचा आहे. अशा सर्व दुःखद घटनांना आज विराम द्यायचा आहे. कारण जीवन खूप सुंदर आहे आणि आपल्याला या जीवनाला अधिक सुंदर आणि आनंदी बनवायचं आहे. अधिक सुंदर आणि आनंदी बनवायचं आहे. म्हणून अगदी बालपणापासून आतापर्यंत ज्या ज्या कटू आठवणी आठवत आहे, कोणी खूप तुमच्याशी वाईट वागलं असेल, आज त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही गमावलाय, त्याच्या जाण्यामुळे जे दुःख मनामध्ये आहे, त्या दुःखांनाही आज बाहेर काढून टाका. त्या दुःखांना बाहेर काढायचं फक्त आणि फक्त त्या सर्वांच्या चांगल्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. सर्व चांगल्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा आणि जीवनामध्ये दुःख देणाऱ्या त्या प्रत्येक आठवणीला जीवनामधनं काढून द्या. जीवनामधनं काढून टाका. आता बघा, तो क्षण आता आहे ज्या क्षणी तुम्ही पृथ्वीवर पहिला श्वास घेतला होता, तुमच्या माता पितांनी पहिला स्पर्श तुम्हाला केला होता, तो क्षण आता आहे. म्हणजे तुमचा जन्मदिवस. ज्या क्षणी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला होता, तो क्षण आता तुमच्या समोर आहे. बघा, तुमच्या माता पितांच्या हातामध्ये ते इवलस बाळ, जे पूर्ण कोरी पाटी देऊन ईश्वराने पाठवलं होतं, ज्या पाटीवर सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लिहायचं होतं. इतकं सुंदर ऊर्जावान तुम्हाला त्या ईश्वराने बनवून पाठवलेलं होतं. पण या काळाच्या ओघात लहानाचं मोठं होत असताना अनेक दुःखांना आपल्याला सामोरे जावं लागलं. जीवनामध्ये अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावं लागलं. पण आज या दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जाच्या स्पर्शाने आपण परत एकदा नव्या सकारात्मक ऊर्जांना कनेक्ट करून आपल्या जीवनामध्ये नवी आनंदाची ऊर्जा निर्माण करतो आहे. अलाव करा स्वतःला या संपूर्ण सकारात्मक ऊर्जांना आपल्या जीवनामध्ये स्थान देण्यासाठी. आज स्वीकार करा या सकारात्मक ऊर्जांचा. स्वीकार करा या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा. या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा निर्माण करणार आहेत. तर तिथे जी कोरी पाटी आहे बघा, तुमच्या हातामध्ये ईश्वराने आता, जेव्हा तुम्हाला या पृथ्वीवर पहिला श्वास दिला, तेव्हा एक दिव्य कोरी पाटी तुमच्या हातामध्ये दिली होती. तुमच्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी लिहिण्यासाठी तीच कोरी पाटी घेऊन आपल्याला आता
या वर्तमानाच्या क्षणांमध्ये परत यायचं आहे. या वर्तमानाच्या क्षणांमध्ये परत यायचं आहे. या सुंदर जीवनाला अधिक सुंदर बनवण्यासाठी त्या कोऱ्या पाटीचा आपल्याला स्वीकार करायचा आहे. त्या दिव्य अशा कोऱ्या पाटीचा आपल्याला स्वीकार करायचा आहे आणि जीवनाला अधिक सुंदर आणि अधिक पॉझिटिव्ह बनवायचं आहे. अधिक सुंदर आणि अधिक पॉझिटिव्ह बनवायचं आहे. अलाव युअर सेल्फ, चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट करायची आहे. कारण आज या ईश्वराने तुम्हाला नव्या सकारात्मक ऊर्जांसोबत आणि पॉझिटिव्हिटी सोबत जोडलेला आहे. सो एक दिव्य स्माइल चेहऱ्यावर क्रिएट करा. ते निरागस बाळ जसं झोपेतही मुस्कुराते आहे, त्याच्या चेहऱ्यावर जे सुंदर स्माइल येतं, अबोल स्माइल, तेच स्माइल आज तुमच्या चेहऱ्यावर अनुभवा. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. आज तुमचा नवा जन्म झालेला आहे आणि ते सुंदर स्माइल या ब्रह्मांडाने तुम्हाला गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. बस तेच स्माइल हृदयाशी बाळगायचं आहे. इथून पुढे फक्त आणि फक्त जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा आणायची आहे. सो स्माइल, घाबरू नका स्माइलसाठी. आज त्या स्माइलला बाहेर येऊ द्या. ते सुंदर स्मित हास्य बाहेर येऊ द्या. खूप वर्षांपासून ते कुठेतरी दडलेलं होतं, त्या स्माइलला आज बाहेर काढा. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स युअर बर्थडे. इट्स वंडरफुल डे. आजचा दिवस खूप सुंदर आहे. आज आपण इथून पुढे आपल्या जीवनामध्ये परमसुखाची व्याख्या लिहिणार आहे, समाधानाची व्याख्या लिहिणार आहे, आरोग्याची व्याख्या लिहिणार आहे. सो एन्जॉय दिस ब्युटिफुल मुमेंट. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. ज्यांना स्माइल येत नाही, आय एम देअर, मी तुम्हाला गुदगुल्या करायला बाजूला आहे. सो स्माइलला थांबवू नका. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स वंडरफुल डे. इट्स युअर बर्थडे. कीप स्माइलिंग. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. या जगातील सगळ्यात मौल्यवान दागिना म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरच स्माइल आहे, ज्याला करोडो मध्ये कोणी विकत घेऊ शकत नाही. हे इतकं मौल्यवान तुमचं स्माइल आहे. डोंट स्टॉप, थांबवू नका आता स्वतःला या स्माइलला बाहेर पडण्यापासून. येऊ द्या त्या स्माइलला बाहेर. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स वंडरफुल डे. इट्स युअर बर्थडे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. बघा, ज्यांच्या गालांमध्ये हसू आलं नाही, आता बघा डाव्या गालात हसू आलं, उजव्या गालात हसू आलं आणि आता ते ओठात सुंदर हसू बाहेर आलं. त्या ओठात सुंदर हसू बाहेर आलं. कीप स्माइलिंग. वंडरफुल. एन्जॉय दिस ब्युटिफुल मुमेंट. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स वंडरफुल डे. इट्स युअर बर्थडे. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. इट्स वंडरफुल डे. इट्स युअर बर्थडे. So keep smiling, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. याच सुंदर स्माइल सोबत हळूवार वापस यायचंय. कम बॅक, कम बॅक, स्लोली कम बॅक विथ दिस ब्युटिफुल स्माइल. आज या ब्रह्मांडाने आपल्याला एक सुंदर स्माइल गिफ्ट केलेला आहे. याच स्माइल सोबत इथून पुढील जीवनात आपल्याला आपल्या जीवनासोबत परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य जोडायचं आहे. सो एन्जॉय दिस ब्युटिफुल स्माइल. वंडरफुल स्माइल. यू आर वंडरफुल. होल वर्ल्ड इज वंडरफुल. तुमचा आवरा वंडरफुल आहे, तुमचं जीवन वंडरफुल आहे. सो इथपासून पुढील जीवनात फक्त आणि फक्त स्माइल आहे. सो या स्माइल सोबत कम बॅक. थोडं पाणी पिऊन घ्या अँड जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स अँड जस्ट रिलॅक्स. व्हेरी गुड.
कोण आपल्या जीवनातील दुःखांना खरोखर सोडून आलाय आणि त्या स्माईल पर्यंत पोहोचू शकलाय? प्लीज शेअर युअर एक्सपिरियन्स. काय वाटतं पॉली मॅडम? काय वाटतं? अनम्यूट करा, माईक ऑन करा. माईक. हा मॅम बोला ना. कसं वाटतं? खूप छान वाटलं. सोडून आल्यात सगळ्या दुःखांना? सगळेच नाही पण कठीण आहे मॅडम, पहिल्यांदा पॉसिबल नाही आहे, बट डेफिनेटली हा प्रयत्न निरंतर केला तर आपण त्या दुःखांपासून बाहेर येऊ शकतो. कारण नक्की. आयुष्यामध्ये खूप सहन करावं लागलंय प्रत्येकाला. सो नक्की. जस्ट आय एम वंडरफुल म्हणा एकदा. आय एम वंडरफुल. आय एम वंडरफुल. आय एम वंडरफुल. आय एम स्माइली. आय एम स्माइल. विथ स्माइल आय एम स्माइली. आय एम स्माइलिंग. अँड होल वर्ल्ड इज स्माइली. हे संपूर्ण जग एंड स्माइली आहे. व्हेरी गुड. बघा, कठीण आहे प्रत्येक क्षणी कोणाला तरी माफ करणं, पण आपण जोपर्यंत माफ करणार नाही, सफरिंग फक्त आपल्याला आहे. आणि इथून पुढील जीवनात आपल्याला सफरिंग नको आहे. आपल्याला जीवनामध्ये आनंद हवाय, सुख हवाय. सो आय एम स्माइली. यू आर स्माइली. होल वर्ल्ड इज स्माइली. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे. यस, ग्रेट. वंडरफुल. ग्रेट. थैंक यू. कृतिका मैडम, अनम्यूट करा. सो क्या माफ कर पाए हम? कृतिका मैडम, अनम्यूट करा, माइक माइक ऑन करा. मी इथून अलाउ केलेला आहे, माइक ऑन करा. हा, नाही होत आहे. हा, हा, बोला. आत्ता आलं. हॅलो मॅडम, थँक्यू फॉर दिस एक्सपिरियन्स. खरंच खूप छान होतं. आपल्याला भरपूर वेळेस असं वाटतं की आपण खूप आरामात, खूप नाही का माफ केलंय, पुढे निघून आलोय सगळ्या गोष्टीतनं. पण आज शांत, मला असं वाटलं होतं की मला काही अश्रू वगैरे येणार नाही, मी केलंय माफ. इट वर्क. आणि आय आय फील हलका आज सकाळी. येस, समथिंग हॅपेंड अँड आय वॉज रिअली अपसेट. अपसेट म्हणण्यापेक्षा थोडीशी चिडचिड आपली नाही का रेग्युलर होत होती, कामाच्या ओघात निघून जाते, पण होत होती. म्हणजे मी विचार करत होती की मी जर का लिहितीये, पानं फाडतीये, तरी पण का अक्युमुलेट होते. सो आय गेस आय गॉट माय आन्सर. थँक्यू सो मच फॉर दिस. ऑल द बेस्ट. थँक्यू. सो नेक्स्ट, सपना मैडम, अनम्यूट करा. नमस्ते मॅम, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग म्हणण्यापेक्षा माहिती का, स्माइल इव्हनिंग म्हणायला शिका. हमें स्माइल स्माइल इव्हनिंग. करना ही नाहीये. स्माइल इव्हनिंग. स्माइल इव्हनिंग मॅम अँड एव्हरीवन. यस, थँक्यू. अँड बोला, काय वाटलं? खूप छान वाटलं मला. मी स्वतः केलेल्या चुका किंवा मला ज्यांनी त्रास दिलेला आहे ते सगळं आठवलं. आणि मला असं वाटलं की त्यांनी मला काही त्रास दिलेलाच नाहीये. सगळे काही जे काही झालं ते मी लगेच फॉरगिव्ह पण केलं. आणि आता मला एकदम हलकं हलकं वाटायला लागलं. आणि मला यही माझ्या चुका जास्त वाटल्या. यही हमें पोचना है की जीवनातला आनंद बघा. कसं आहे, एखाद्या व्यक्तीच्या बद्दल जर मनात कुरबुरी असतील, नकारात्मक भाव असतील, त्या व्यक्तीला त्रास होत नाही. ते सगळे नकारात्मक भाव, त्या कुरबुरी, या आपल्याला त्रास देतात. आणि इट इज द रिझन ऑफ अवर सफरिंग. ते आपल्या सफरिंगचा त्रास आहे, आपल्या सफरिंगला कारणीभूत आहे. इसलिए खाली होणं आहे. कारण येस. उद्यापासनं आपण दिव्य रेकी शक्तीला समजून घेणार आहोत. आणि त्या पॉझिटिव्ह ऊर्जाला इन्सर्ट करण्यासाठी कुछ जगह तो बचानी थी ना, क्योंकि बहुत सारा कचरा भर के है. आणि येस. त्या, समजा एक ग्लास आहे, त्याच्यामध्ये आतून धूळ आहे आणि त्याच्यात आपण स्वच्छ पाणी वरून टाकतोय. खूप वेळ लागेल ना स्वच्छ पाणी तिथे पोचायला, कारण आतली धूळच नाही आहे. आपण काय केलं या 3 दिवसांमध्ये? विशेष आजच्या मेडिटेशन मध्ये आपण तो ग्लासच आतून स्वच्छ केला. आणि उद्या जी रेकी ऊर्जा त्याच्यात टाकू,
निश्चितच ती तेवढ्या प्रभावीपणे आपल्या जीवनामध्ये ती पॉझिटिव्हिटी आपण एक्सप्रेस करू Exactly. शकतो. ऑल द बेस्ट. अर्चना मॅडम, अनम्यूट करा. थोडं कुठून आहात ते सांगत चला, म्हणजे मलाही थोडस एक छान अनुभव येतो. अर्चना मॅडम बोला. हॅलो. कुठून आहात अर्चना मॅडम? मी कर्नाटक मधून आहे. ओके. कल. माफ करू शकलात का आज? हा, एकदम रिलॅक्स, माइंड पूर्ण शांत झालं एकदम. फार एकदम म्हणजे मला तर एकदम असं वाटतंय की एकदम मी मोकळे झाली. मनातलं सगळं निघालं. स्वतःला एकदम रिलॅक्स वाटायला लागलं. ग्रेट, खूप छान, बहुत बढिया. थँक्यू मॅडम. ललिता साळुंखे मॅडम, अनम्यूट करा. स्माइल इव्हनिंग मॅडम. स्माइल इव्हिनिंग, बोला. मी पुण्याहून आहे. बोला. हा, तर आपण माफ करतो, पण तीच गोष्ट तर पुन्हा पुन्हा घडत असेल, तर पुन्हा पुन्हा त्या आठवण येत राहत. आपण सोडायचा विचार करतो, सोडतो, पण पुन्हा आणखी तेच घडलं की मग पुन्हा ते सगळं आठवतं. मॅडम बघा, आपल्याला आजूबाजूचा जो आपला सराउंडिंग आहे, तो सराउंडिंग आपल्या कार्मिक लेवलच्या बंधनांमुळे आपल्या जीवनामध्ये आलेला आहे. जे आपलं हेच जन्म नाही, तर आपण वी आर जस्ट ट्रॅव्हलिंग अवर सोल. एका सोल ट्रॅव्हलिंग मधनं आपण या जीवनामध्ये आलेलो आहे. तर त्यासोबतच आपले कर्म देखील आपल्या सोबत आहे. काही चांगले कर्म आहेत, काही वाईट कर्म आहेत. बरोबर आहे. जरी मी आज, म्हणजे आजच मी एका हिलर सोबत असं डिस्कस करत होते की एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचं आत्ताचं जीवन खूप सुंदर आहे, पण तरी देखील त्याच्या जीवनामध्ये वारंवार संकट का येतात? ठीक आहे, समजा आता मी माझी स्पिरिच्युअल ग्रोथच्या जर्नीमध्ये आहे. या ग्रोथला पॉझिटिव्हिटीने पूर्ण करण्यासाठी मी निरंतर, तुम्हाला माहिती आहे की 10-10 दिवसांचे आपले फ्री सेशन्स असतात, आणि ही एक माझी जर्नी आहे. पण जर मी मोक्षाच्या वाटेवर ही यात्रा सुरू केली आणि मी एका सोल जर्नीमध्ये डीपली पुढे जाते, तर काय होतं माहितीये का? माझे जे, असं समजा की जो कर्म मला 20 पुढच्या वर्षात कव्हर करायचं होतं, क्लीन करायचं होतं, जे हळूहळू क्लीन झालं असतं, या आध्यात्मिक ह्याच्यामध्ये ते अधिक फास्टली कम्प्लीट होतं. आणि तुम्ही बघितलंय का की मोठ्या मोठ्या संतांना आजार होतात? जसं मलाही हा प्रश्न पडायचा की स्वामी विवेकानंदासारखी इतकी तेजोमय व्यक्ती वयाच्या 37व्या 38व्या वर्षी एवढी आजारी का झाली? किंवा मोठ्या मोठ्या संतांना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना कॅन्सर झाला. रामकृष्ण परमहंस, जे स्वामी विवेकानंदाचे गुरु होते, त्यांना देखील थ्रोट कॅन्सर झाला होता. एक- तर मग हे सोल ट्रॅव्हलिंग मधनं या ज्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये घडून राहिलेल्या आहेत, तर मी या प्रश्नाचं उत्तर तर शोधताना असं बघितलं की हे जे सोल आहेत, जे ग्रेट सोल म्हणून जन्माला आले, तर ते मुक्तीच्या मार्गावर जेव्हा पुढे जातात, तर आपल्याला ते कर्म बॅलन्स करून किंवा या कर्मांपासून पूर्ण क्लीन करून जावं लागतं. याला खूप डेप्थ लागतं. आणि सर्वसामान्य माणूस अगदी रोजच्याच घटनांनी थोडस नाराज होणार, कधी राग करणार, कधी चिडणार, या पद्धतीने आपलं जीवन असतं आणि याच जीवनामध्ये तो गुंतून जातो. पण तुम्हाला सांगते, माझे गुरु नेहमीच म्हणायचे की रेकी ही ऊर्जा सहजासहजी कुणाच्या जीवनात येत नाही. ज्याच्या जीवनामध्ये, बघा, ब्रह्मांडाने तुमची निवड केलेली आहे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी. रोज माझी फेसबुक आणि इन्स्टाला जी ऍड आहे ती खूप लोकांना दिसते, हजारो लोक त्याच्यावर जर आपण रीच चेक केले तर ते हजारोंच्या संख्यांमध्ये येतात. ग्रुपमध्ये किती येतात? रोजचे 100-150 लोक. ऍक्च्युअल क्लासला किती आहेत? 400+ लोक आज होते. ठीक आहे,
आता या सगळ्या याच्यातून, ठीक आहे, या सगळ्या याच्यातून जेव्हा आपण या ट्रॅव्हलिंग मध्ये जात असतो, तर तुम्ही तुमची निवड ब्रह्मांडाने केलेली आहे तुमच्या आयुष्यातल्या पॉझिटिव्ह ऊर्जांसाठी. सो या ऊर्जांची तर जस्ट आज डे 3 आहे. आज आपण क्लिन्झिंगची पहिली प्रोसेस केलेली आहे. जसं जसं तुम्ही सफरिंग रोज लिहाल आणि या क्लिन्झिंग मध्ये जाल, तर मी तुमचं एक सुंदर मेडिटेशन घेणार आहे, ज्या मेडिटेशन मधनं आपण आपल्या फिजिकल सफरिंगला सुद्धा दूर करणार आहे. भलेही ती व्याधी तुमच्या बऱ्याच वर्षापासून शरीर लेवलवर, मन लेवलवर तुम्हाला इफेक्ट करते आहे, आपण त्या मेडिटेशन मधनं ते पण क्लिन्झिंग करणार आहे. तर ललिता मॅडम, त्या सफरिंगला रोज लिहिणं चालू करा. या सफरिंग मधनं निश्चितच तुम्ही बाहेर पडू शकाल. ओके, ग्रेट. सुशांत सर, अनम्यूट करा सर. हॅलो. बोला सर. हो, मला 2 दिवस मला काय अटेंड करता आलं नाही. आज पहिल्यांदाच केलंय. तुमचे रेकॉर्डिंग पूर्ण पाहिले मी. म्हणजे माझ्या मुली पण पाहत होती आणि मीही पाहिले आज. एकदम म्हणजे असं आधीपर्यंत कोणाला मी असं राग डोक्यात माझ्या फार राहतो, अजूनही राहतो. पण आजच्या ह्या सेशनमुळे 2 दिवसाची पाहिले त्याच्यामुळं आज जरा वेगळं वाटतंय की आज मी कोणालाही माफ करू शकतो इतपत माझ्या मनात भावना येऊ शकतो ते आता, की प्रयत्न केला तर माझ्याकडनं होईल. या 3 दिवसाचे जे पाहिले त्याच्यात बराच जाणवतं की माझ्याकडनं होऊ शकतं. नक्की होईल सर. की प्रयत्न करणार त्याला पूर्णतः या 10 दिवसात फार चेंज होईल याची मला गॅरंटी फार वाटते आता फार. नक्की. आणि कारण आधीही तुमचे मी व्हिडिओज पाहत होतो ना, त्याच्यावरनं वाटत होतं कधी करता येईल, कधी करता येईल. पण जमतच नव्हतं, वेळ काढताच येत नव्हतं मला आता. पण आज म्हणलं मी आता ह्या 3 दिवस बघता आलं, जरा मेडिकल इमर्जन्सी जमलं नाही, पण आता आज म्हणलं आज पूर्ण करायचंच, काही होऊ दे तिकडे. फार पळत पळत पण थांबलो आज काही तरी. फार जाणवलं म्हणजे जेवढी पळापळ गेली त्याचं साध्य चांगलं झालं असं मला तरी वाटतंय फार आत्ताच. ग्रेट, खूप छान सर. हम्म. बघा, आयुष्य खूप सुंदर आहे आणि या सुंदर आयुष्याला अधिक सुंदर करणारी कला म्हणजे दिव्य रेकी शक्ती आहे, जी आपण जाणून घेणार आहे. आता जी रेकी आपण उद्यापासून शिकणार आहे, एक 5 मिनिटात पुढं तुम्हाला त्याबद्दल सांगते. बऱ्याच लोकांनी रेकी हा शब्द ऐकलाय. किती लोकांना रेकी माहिती आहे? काय ऐकलंय रेकी बद्दल कोण सांगेल? नवीन लोकांपैकी जे फर्स्ट टाइम क्लास अटेंड करतात आहे, काय ऐकलंय रेकी बद्दल? बोला कृतिका मॅडम, काय ऐकलंय रेकी बद्दल? हॅलो मॅम. नवीनच आहे माझ्यासाठी, पण जसं मी आधी सांगितलं होतं, आईने माझ्या रेकी केली होती, त्याच्यामुळे मी तिला खूप विचारायचा प्रयत्न केला की काय नक्की हे. तर तिने मला एक सुपरफिशियल आयडिया अशी दिली होती की इट्स अ युनिव्हर्सल पॉवर विच यू कॉन्सन्ट्रेट ऑन, लाईक थ्रू सायन्स, ऑन वॉट एव्हर यू वॉन्ट, लाईक ऑफकोर्स समथिंग दॅट्स पॉझिटिव्ह इन नेचर. ओके, ग्रेट. तिची ऊर्जा आहे ती डायव्हर्ट करता येते, एवढं तिने मला सांगितलं होतं. एवढंच माहिती आहे मला, पण थँक्यू. थँक्यू, थँक्यू. प्रीती मॅडम, प्रेरणा मॅडम. हाय. मी आता गेले काही महिन्यांपासून काही गोष्टींमधनं म्हणजे सफर करत चाललेली आहे. त्यावेळी माझी एक वन ऑफ द फ्रेंड आणि माझ्या छोट्या काकी ह्या दोघींनी ते रेकीचं फर्स्ट लेवल क्लासेस केलेले आहेत. तर मला जे त्रास होत आहेत गेले काही महिने, मी आता माझ्या आईवडिलांच्या घरी आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तुला तुझ्या आयुष्यातल्या दुःखांमधनं आणि जे काही प्रश्न आहेत तुला पडलेले, ते तुला त्यांची उत्तरं मिळण्यासाठी तू हा क्लास नक्की कर, ज्यामुळे तुझ्या ऑराला आहे ना एक पॉझिटिव्हिटी मिळेल. कारण तू ऑलरेडी पॉझिटिव्ह आहेस, पण आताच्या काही संकटांमुळे तू थोडी हे झाली आहेस, कोलॅप्स झाली आहेस किंवा ब्रेकडाऊन झाली आहेस. तर तुला परत उठून उभं राहायचं असेल जिद्दीनं लाईफ मध्ये, तर तू हे कर. नक्कीच तुला तुझ्या जीवनामध्ये हे मिळेल, तुला त्याचा यूज होईल आणि ह्याने तू काहीतरी नवीन मार्गामध्ये लागशील. तर तू कर. तर त्यांनी मला जेवढं समजवलं त्याच्यावर मला असं वाटलं की रेकीमध्ये आपण म्हणजे मेडिटेशन असेल आणि समथिंग ऑरा क्लिन्झिंग किंवा ह्याच्यामध्ये माइंड रिलॅक्स होण्यासाठी असं काहीतरी शिकवणार असतील किंवा म्हणजे असं मला कन्सेप्ट वाटलेला आणि मग मी जॉईन केलं.
एक दिवस आधी मला माझ्या काकींनी तुमचे मेसेज पाठवला आणि बोललं की हा नक्की हे जॉईन कर, तुला हे आवडेल आणि जसजशी या मार्गाला पुढे जाशील तुला तुझे प्रश्न पण मिळतील आणि लाईफसाठी एक वेगळा मार्ग मिळेल. सो मला तर रेखीबद्दल एवढंच आता तुम्हाला मी सांगू शकते की काय. पण या गेल्या तीन तीन दिवसांपासून मी नक्की एवढं सांगेन की मला गेल्या 2.5 महिन्यांना झोप नाही लागत आहे आणि खूप डोक्यांमध्ये प्रश्न आहेत, भयानक प्रश्न आहेत की का असं झालंय. लाईफ मध्ये आपण एवढं चांगलं करतो पण आपल्या बरोबर असं का झालंय, हे प्रश्नांमुळे झोप नव्हती लागत किंवा काही म्हणाल तर गेल्या 3 दिवसापासून मी 8 तासाची झोप घेतेय व्हेरी गुड. आणि ती स्वप्नविरहित झोप आहे, म्हणजे काहीच स्वप्न नाही पडत आहे. ग्रेट, खूप छान. सो त्याच्यामुळे थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट मॅडम, सगळं ऑल वेल होईल. थँक्यू. सो डेफिनेटली थँक्यू. सो रेकी, 2 प्रकारचे शब्द ऐकले. कोणी कोणी ऐकलं रेकी करून बॉम्बस्फोट, रेकी करून एखादा लूटपाट केलेली आहे. ओके, अशा ऐकलं ना, न्यूजपेपरवर न्यूज आली आहे किंवा टीव्हीवर येतात येतात टीव्हीवर पण रेकी करून बॉम्बस्फोट. त्या रेकीशी आपला काही संबंध नाही. पहिले निगेटिव्ह बोलून घेऊ ना. काय रेकी शब्द असा एक रेकी शब्द आहे, त्याची स्पेलिंग सुद्धा वेगळी आहे. आपण जी रेकी शिकतो आहे ती आहे ब्रह्मांडीय ऊर्जा, लाईफ फोर्स एनर्जी. आणि ती जी रेकी आहे, जी तो फ्रेंच शब्द आहे, त्या फ्रेंच रेकी शब्दाचं प्रोनाऊन्सिएशन सारखं आहे. जसं NO नो म्हणजे नाही आणि KNOW नो म्हणजे माहीत असणे, हे 2 स्पेलिंग वेगवेगळे आहेत. दोन्ही शब्दांचं उच्चारण सारखं आहे पण कामं 100% वेगळी आहे. नो म्हणजे माहिती असणे, नो म्हणजे नाही. नो तसंच रेकीबद्दल कन्फ्युजन आहे लोकांमध्ये, कारण शब्दाचं उच्चारण सारखंच आहे. त्या रेकीची स्पेलिंग वेगळी आहे, या रेकीची स्पेलिंग वेगळी आहे. आपण जी रेकी शिकतो या रेकीची स्पेलिंग आहे REIKI, रेकी. ठीक आहे, हा जपानी शब्द आहे. आपण जी शिकतो ती जपानी चिकित्सा पद्धती आहे. तर ती जी रेकी आहे ती रेकी म्हणजे फ्रेंच शब्दात, समजा एखाद्याला फॅक्टरी टाकायची आहे तर तो काय बघतो, कच्चा माल कुठे मिळेल, मजूर वर्ग मिळेल का, ट्रान्सपोर्ट सिस्टीम अवेलेबल आहे का, या गोष्टीचं परीक्षण करणं त्याला देखील रेकी करणं म्हणतं. आणि एखाद्या बँक लुटायची एखाद्याला, तर कर्मचारी कुठल्या दरवाजाने येतात, किती गार्ड आहे, किती कस्टमर केव्हा गर्दी असते असं बघणं, किंवा एखाद्याचं अपहरण करणं, तो व्यक्ती किती वाजता येतो किती वाजता जातो याची पाहणी करणं, हा शब्द म्हणजे फ्रेंच रेकी आहे. ज्याचा आपण जी रेकी शिकतोय या रेकीशी काडी मात्रही संबंध नाही. म्हणून काही लोकांच्या डोक्यामध्ये जर असं कन्फ्युजन असेल की ती रेकी आणि ही रेकी आहे आणि या रेकीतनं काहीतरी निगेटिव्ह करता येतं, नाही. ही जी रेकी आपण शिकणार आहे ती रेकी म्हणजे ब्रह्मांडीय वैश्विक एनर्जी, जी तुमच्या आणि माझ्यामध्ये निरंतर वाहत आहे. बरोबर की नाही. जब तक हम जिंदा आहे, एक प्राण ऊर्जा आपल्यामध्ये आहे की नाही, जी आपण ग्रहण करतोय, जी दिसत नाहीये पण ती प्राण ऊर्जा आहे आपल्यामध्ये. आणि ती प्राण ऊर्जा ऍक्टिव्हेट आहे म्हणून आपण या पृथ्वीचा भाग आहे. नाही तर आपल्याच कुटुंबातले 4 तासात काटाबाबा करतील. बरोबर की नाही. पण आपलं इथे अस्तित्व आहे म्हणजे त्या प्राण ऊर्जेचं अस्तित्व आहे, आणि ती प्राण ऊर्जा म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी. ठीक आहे, जिला रशियन्स बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, चीनी तिला ची म्हणतात, इंग्रज तिला लाईट म्हणतात, होली स्पिरिट म्हणतात, आणि भारतीय त्याला प्राण ऊर्जा म्हणतात. नावं वेगवेगळे असले तरीही चिन्मय सकारात्मक प्राण ऊर्जा ही आपल्यामध्ये सगळ्यात महत्वाचं अस्तित्व आहे. ती आहे म्हणून आपलं अस्तित्व आहे. नाही तर बॉडीला काय म्हणतात, जर प्राण ऊर्जा नसली तर डेड बॉडी बनून जाते ती. ठीक आहे, तर त्या बॉडी आणि डेड बॉडी मधला फरक जो आहे तो म्हणजे ही प्राण ऊर्जा आपल्या शरीराचा भाग आहे. म्हणजेच ही वैश्विक ऊर्जा आपल्या जीवनाचा भाग आहे, रेकी ऊर्जा, जी आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता. रे म्हणजे सर्वव्यापी, जी सर्वत्र व्याप्त आहे, आणि की म्हणजे जीवनशक्ती. ठीक आहे, रे म्हणजे सर्वव्यापी, की म्हणजे जीवनशक्ती, जी सर्वत्र व्याप्त असलेली जी जीवनशक्ती आहे ती जीवनशक्ती म्हणजे रेकी प्राण ऊर्जा, जी आपण उद्या ऍक्च्युअल मध्ये समजून घेणार आहे आणि तिला शिकायला सुरुवात करणार आहे. तर उद्या ऍक्च्युअल आपण या रेकीचा इतिहास,
ही रेकी कशी काम करते, रेकीचा उपयोग कसा करायचा, रेकीचे फायदे काय आहे, असे पुढील सेशनमध्ये, उद्याच्या सेशनमध्ये आपण घेणार आहोत. तर उद्या होळी असली तरी आपला क्लास होईल. एनी प्रॉब्लेम? परवा सुट्टी मिळेल, धुलिवंदनची सुट्टी राहील आणि शनिवारी आपला क्लास होईल. ठीक आहे, परवाची सुट्टी राहील पण उद्या होळी असली तरी आपला क्लास आहे. ओके, आणि परवा सुट्टी राहील आणि शनिवारी आपला ऍज इट इज क्लास होईल. ओके, आणि परवा आपण खूप म्हणजे सगळे महत्वाचे आपले टॉपिक इथून पुढे राहणार आहे. सो डोंट मिस इट. जर काही कारणांनी उद्या जे लोक बिझी असतील त्यांनी कृपया परवाच्या सेशन म्हणजे आपल्या सॅटर्डेच्या सेशनला येण्याआधी रेकॉर्डिंग बघून यायचं आहे, म्हणजे तुम्हाला ती कनेक्टिव्हिटी लागेल. कारण उद्या आपण महत्वाचं म्हणजे रेकीचे 5 प्रिन्सिपल्स बघणार आहोत आणि रेकी काय आहे, कशी काम करते, हा महत्वाचा विषय आपण उद्या डिस्कस करणार आहोत. तो विश यू ऑल द बेस्ट. आजचं मेडिटेशन कसं वाटलं नक्की शेअर करा, कारण तुमचं शेअरिंग माझ्या जीवनाला नवी प्रेरणा देत असते. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू. उद्या भेटणार आहोत आपण 5:30 वाजता. सो थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.